नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघता आपलं ॲग्रोवन. दुष्काळामुळे यंदा देशातील तूर, उडीद आणि हरभरा उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होईल असा अंदाज आहे. त्यामुळे या पिकांच्या भावातील तेजी सुद्धा टिकून राहील अशी शक्यता आहे. पण ही तेजी म्हणजेच भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकार आयात वाढीसाठी सर्व ते प्रयत्न करते. मग आता तुम्ही म्हणाल की आपल्या तूर, उडीद तर सरकार आधीच म्यानमार आणि आफ्रिकेतून आयात करतं. तिथून मिळणारे नेमकी किती आयात होईल हे सुद्धा आपण वेळोवेळी सांगितलेलं आहे. मग सरकार करून करणार काय? तर यंदा सरकारनं वेगळी गेम केली आहे. सरकार म्यानमार आणि आफ्रिकेसोबतच इतर काही देशांना सुद्धा आता अशी शाश्वती देत आहे की तुम्ही उत्पादन करा, आम्ही ते आयात करू. मग हे देश कोणते आणि याचा परिणाम नेमका काय होऊ शकतो आणि हे खरं शक्य आहे का, याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. मग सुरुवातीलाच आपण आपला जो मेन मुद्दा आहे की सरकार नेमकं कोणत्या देशांकडे आता तूर आणि उडदासाठी गेलं ते पाहूयात. तर आपल्याला आठवत असेल की काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की ब्राझीलचं एक शिष्टमंडळ आपल्या देशात दाखल झालंय. या शिष्टमंडळाचा प्रमुख उद्देश होता की त्यांच्या देशामध्ये जे काही कडधान्य उत्पादन होतं ते उत्पादन भारतामध्ये कसं निर्यात करता येईल याची चाचणी ते करणार होते. आणि यंदा नेमकं झालं असं की यंदा दुष्काळामुळं आपल्या देशातील कडधान्य उत्पादन म्हणजेच तूर घ्या, उडीद घ्या, आपला मूग घ्या किंवा हरभरा घ्या, ह्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. आता मूग आणि उडदाचं आपल्याला दिसलं की खरीपामध्ये उत्पादन कमी झालंय, तुरीचं सुद्धा उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजेच यंदा आपल्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये मोठी तूट येण्याची शक्यता आहे. मग ही तूट भरून काढण्यासाठी, कारण ह्या तुटीमुळं आपल्या देशामध्ये भाव चांगले वाढू शकतात. ही भाववाढ आपल्याला मागच्या काही महिन्यांपासून दिसते. तुरीचा भाव, जिथं आपण शेतकरी मागच्या हंगामातली आपली तूर विकत होतो त्यावेळेस आपल्या तुरीला 6,000 सुद्धा भाव नव्हता, पण आता तूर कितीवर पोहोचली आहे? 12,000वर. आपण हरभरा जेव्हा विकत होतो तेव्हा बाजारात आपल्याला 5,000चा सुद्धा भाव मिळत नव्हता. मग आता हरभरा किती आहे? 6,000च्या वर. तसंच उडदाचं आहे, तसंच मुगाचं आहे. म्हणजे उत्पादन घटलं की भाववाढ होणार. आता याचा मागच्या वर्षीच्या तेजीचा फायदा, म्हणजे आता जी काही तेजी आली त्या तेजीचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना कितपत झाला तर नाहीच म्हणावं लागेल. कारण तोपर्यंत तेजी येण्यापर्यंत आपण आपला माल विकला होता. पण यंदा आता हंगामाच्या आधीपासूनच तेजी आहे, उत्पादन सुद्धा घटतंय. म्हणजे ही तेजी काही प्रमाणात आपल्या शेतकऱ्यांना साधता येईल अशी परिस्थिती आहे. पण नेमकं सरकारलाही माहिती आहे की जेव्हा शेतकरी माल विकतील तेव्हा जर दर वाढले तर नंतरच्या काळामध्ये व्यापारी तेजी मंदी करून नफा वसुली करून भाव आणखीन वाढवतील. मग पर्याय एकच की उत्पादन घटीच्या काळामध्ये दर वाढण्याआधी आपण जर आयात केली, आयातीचे करार केले तर भाव दबावात राहतील. मग आता आपल्याला माहिती आहे की सरकारने यापूर्वी म्यानमार, मालावी, टंझानिया ह्या आफ्रिकेतील देशांसोबत वेगवेगळे करार केले तूर आयातीसाठी. आपण त्यांना शाश्वती देतो, म्हणजे आपलं सरकार शाश्वती देतं की तुम्ही उत्पादन करा, आम्ही तुमच्याकडून आयात करू. त्यामुळे तेथील शेतकरी फक्त आपल्याला निर्यात करण्यासाठीच उत्पादन घेत असतात. तिथं तूर खाल्ली जात नाही, उडीद सुद्धा कमी प्रमाणात खाल्ला जातो. पण ते फक्त भारतानं आपण त्यांना शाश्वती दिली की आमचा बाजार तुमच्यासाठी खुला आहे, तुम्ही उत्पादन घ्या. त्यासाठी ते देश उत्पादन घेत असतात. आता हाच फंडा सरकार ब्राझील आणि ऑस्ट्रेलियासोबत वापरण्याचा प्रयत्न करतंय. त्याचं झालं असं की भारत सरकार ब्राझीलकडे आता मागणी करण्याच्या तयारीत आहे की तुम्ही आमच्यासाठी तूर आणि उडदाचं उत्पादन घ्या. तसंच ऑस्ट्रेलियाकडे सुद्धा तूर उत्पादन घेता येईल का यासाठी चाचपणी चालू आहे. म्हणजेच म्यानमार आणि आफ्रिका या देशांसोबतच आता आपण ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया या देशांकडून कशी आयात वाढवता येईल यासाठी सरकार प्रयत्न करते. आधीच आपण ऑस्ट्रेलियाकडून मसूर मोठ्या प्रमाणात मागवली आहे. आपण आतापर्यंत जवळपास 11 लाख टन मसूर या चालू आर्थिक वर्षामध्ये आयात केली. त्यापैकी तब्बल 7 लाख टनांच्या दरम्यान फक्त एकट्या ऑस्ट्रेलियाची मसूर आपण घेतलेली आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियाची निर्यात सुद्धा विक्रमी पातळीवर झाली. आता आपण ब्राझीलकडे सुद्धा चाललो आहे. ब्राझीलमधील शेतकऱ्यांनी किंवा तेथील निर्यातदार कंपन्यांनी तूर आणि उडदाचं उत्पादन घ्यावं, आपण त्यांना बाजाराची शाश्वती देऊ, या तयारीत सध्या सरकार आहे. मग आता या सरकारच्या धोरणाला आपण काय म्हणाल? बरं, सरकार आता तेथील शेतकऱ्यांना आपण तूर खरेदीची एक शाश्वती देणार आहे. मग आपल्या शेतकऱ्यांना का नाही? सरकारनं मागच्या हंगामामध्ये किती तूर खरेदी केली याचा आकडा पुढे आलाय का? नाही. कारण सरकारनं अगदी बोटावर मोजण्या एवढी तूर खरेदी केली. सरकारला शेवटी शहाणपण आलं जेव्हा तुरीचे भाव 10,000वर गेले. तेव्हा सरकारनं आयातदारांना सांगितलं की तुम्ही तूर आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला 10,000चा भाव सुद्धा देऊ. तरी सरकारला तूर मिळाली नाही. पण जेव्हा आपला शेतकरी बाजारामध्ये 6,000पेक्षा कमी भाव तूर विकत होता तेव्हा सरकारनं खरेदी का नाही केली? मग आता ही जी काही परिस्थिती पुढे ओढावली आहे, साहजिकच भाव मिळाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन कमी केलं, लागवड कमी केली, त्यातही दुष्काळाची भर पडली, त्यामुळे ही परिस्थिती आलेली आहे. पण सरकारनं जर ही शाश्वती आपल्या शेतकऱ्यांना दिली असती, हमी भावात चांगली वाढ केली असती, तर आपल्या शेतकऱ्यांनी ही वेळ आपल्या केंद्र सरकारवर, आपल्या देशावर येऊ दिली नसती. पण सरकारचं धोरण उलटच दिसतंय. आपल्या शेतकऱ्यांपेक्षा सरकारला, आपल्या केंद्र सरकारला विदेशातील शेतकऱ्यांची जास्त चिंता आहे की काय अशी शंका येते. आता आपल्याला जर तूर खरेदीचा आढावा घ्यायचा असेल थोडक्यात, तर मागच्या हंगामामध्ये सरकारने म्हणजे 22-23 मध्ये सरकारने तुरीची अगदी नगण्य खरेदी केली होती. त्याच्या आधीच्या हंगामात
21-22 मध्ये जवळपास 35,000 टनांची खरेदी केली होती। त्याच्या आधीच्या वर्षात 20-21 मध्ये 11,000 टन। म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा माल हमीभावानं खरेदी करायचा नाही आणि दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांकडून अशी अपेक्षा करायची की सरकारनं आपल्याला तुरीमध्ये आत्मनिर्भर करावं। हे कसं होणार? हमीभाव खरेदीने सरकार फक्त मागच्या काही वर्षांपासून विशेषतः 2-3 वर्षांपासून हरभऱ्याची खरेदी करते। त्याचा पण वापर सरकार कशासाठी करते की नेमके डाळीचे भाव आपल्याला किंवा आपल्या हरभऱ्याचे तुरीचे भाव कसे कमी करता येईल त्यासाठी करते। सरकारनं मागच्या हंगामामध्ये जवळपास 25-26 लाख टनांची खरेदी केली होती। त्याचा वापर सरकार आता हरभऱ्याचा भाव कमी करण्यासाठी करते। खुल्या बाजारात विक्री सुद्धा करते। सरकारने स्वतःचा ब्रँड आणलाय, त्याच्या अंतर्गत डाळ सुद्धा विकते। पण तरीही आता सगळ्यांना बाजाराला तर सगळं माहीत असतं की यंदा दुष्काळ आहे, म्हणजे उत्पादन कमी होणार आहे। त्यामुळे दर सरकारने किती प्रयत्न केले तरी आपल्याला वाढलेलेच दिसत आहेत। आता आपलं सरकार ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाकडून कशी तूर आणि उडीद आयात वाढवता येईल किंवा इतर कडधान्य आयात कशी वाढवता येईल याची चाचपणी करते। पण ब्राझीलमध्ये हा प्रयोग यशस्वी होईल असं दिसत नाही, कारण ब्राझीलमधली परिस्थिती काहीशी वेगळी असते। तिथली कडधान्य पिकं सुद्धा वेगळी असते आणि ब्राझीलमध्ये विशेषतः तूर खाल्ली जात नाही। त्यामुळे ब्राझीलमधील शेतकरी किंवा निर्यातदार कंपन्या तूर उत्पादनाचे रिस्क घेतील का किंवा हा धोका पत्करतील का हे पाहावं लागेल। पण सरकारचं जे काही एकूण धोरण आहे, या धोरणामुळे निश्चितच शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे। सरकारला जसं वाटतं की आपल्या निवडणुकीच्या काळांमध्ये ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी आपल्याला कमीत कमी भाव कसे करता येईल आणि शेतकऱ्यांना आपण स्वस्त शेतीमाल देतो याचं श्रेय आपल्याला कसं घेता येईल, तसंच सरकारनं शेतकऱ्यांचा सुद्धा विचार करावा। अशी परिस्थिती येऊ नये यासाठी सरकारनं आपल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे। आता बाजारामध्ये जी काही तेजी आली, जो काही दरवाढ झाली, त्याचा फायदा आता आपल्यापैकीच कुणाला मिळाला असेल असं वाटत नाही, कारण आपण ही तेजी येण्याच्या आधी, दर वाढण्याच्या आधी माल विकलेला होता। मग असं असताना सरकार फक्त शेतकऱ्यांच्याच मानेवर पाय देण्याचा प्रयत्न का करतं? सरकारला जर असं वाटतं की देशात भाववाढ होऊ नये तर सरकारनं शेतकऱ्यांचा सुद्धा विचार करून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळावं याची सुद्धा तजवीज करावी। आता यंदा दुष्काळामुळे तूर लागवड कमी झालेली आहे, पाऊस कमी पडल्यामुळे पिकावर सुद्धा परिणाम झाला, कीड रोग सुद्धा आता काही भागात पडलेले आहेत। त्यामुळे यंदा तूर उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत कमीच राहील असा अंदाज आहे, कारण आपल्या देशाला जवळपास 45 ते 46 लाख टन तुरीची गरज असते आणि मागच्या हंगामात म्हणजे 22-23च्या हंगामामध्ये तूर उत्पादन झालं होतं जवळपास 33 लाख टन। म्हणजेच मागणीच्या तुलनेत उत्पादन जवळपास 12 लाख टनानं कमी होतं। असं असून सुद्धा जर सरकार आपल्या शेतकऱ्यांकडून माल खरेदी करत नसेल, शेतकऱ्यांना जर एक शाश्वती देत नसेल की आम्ही तुमचा माल घेऊ, तुम्ही उत्पादन करा, तर मग सरकारच्या या धोरणाला काय म्हणावं लागेल? आता यंदा सुद्धा गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पादन कमी होईल असा एक अंदाज आहे। मग या परिस्थितीमध्ये देशातील जी काही तूट निर्माण होईल, मागणी पुरवठ्यामध्ये जो काही असमतोल निर्माण होईल, हा असमतोल सरकार कसं भरून काढणार आहे आणि यासाठी सरकार नेमकं शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार की आणखी काही उपाययोजना करणार हे आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच। एकूणच या सरकारच्या धोरणाबाबत आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसंच रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमाल बाजार, पीक विमा तसंच सरकारची धोरणं याविषयी चर्चा करत असतो। त्यामुळे आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।